जय कृष्णा शुभ दिनम रामकृष्ण हरी अस्सलाम अलैकुम सत अकाल वडक्कम सुप्रभातम ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು हरि ओम सगळ्यांना सुमित सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग एव्हरीवन. जय जिनेंद्र ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग हरि ओम गुड सगळ्यांना मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सुप्रभात. सुप्रभात शतायुषी सकाळ कामतताई कामत सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग हरि ओम सगळ्यांना गुड मॉर्निंग. शुभ सकाळ शतायुषी सकाळ सकाळ मॅडम. जोरदार क्लॅपिंग करू आपण आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण तुम्ही ऐकायला लागलाय तुमच्या घरातले ऐकायला लागल्यात त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. मॅडम आज शुभदा काकींचा बर्थडे. हा मग ते मला मेसेज बघताना मला हे होतंय ना. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ऑल सगळे बच्चे कंपनीसाठी एकदा जोरदार क्लॅप करू. विथ एनर्जी ड्रिंक विथ स्माइल विथ एनर्जी आपला फोटो काढायला शशिकला ताई आहेत का? विजय सर इकडेच आहेत त्यामुळे विजय सर माहिती नाही. डॉक्टर प्रसाद सर सगळ्यांसाठी पहिल्यांदा एकदा जोरदार क्लॅपिंग करू आणि आपला एनर्जी ड्रिंक आपल्या हातात घ्या. पण मध्ये 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 बोलणाऱ्यांसाठी क्लॅपिंग करायचं राहूनच चाललंय. ओके बघा जरा कोण लईच आवाज करायला लागलाय. घ्या सगळेजण. प्रसाद सर घेताय फोटो. जिंजर ॲलो कॉन्सन्ट्रेट. माझं स्किन बूस्टर. ओके सकाळ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कारಗಳು. ज्यांना एक्सपिरियन्स शेअर करायचं त्यांनी पटकन हात हे करा हँड रेज द्या. कारण आज टॉपिक लय क्लास आहे. आजच्या टॉपिकच्या मी लय प्रेमात आहे. कारण का माहितीये का एवढा भारी टॉपिक आहे. सगळेजण जरा असं बी अलर्ट. व्हिडिओ ऑन करायचे असतील करून घ्या फटाफट. कारण बसा आजचा टॉपिक ऐकला तर खरंच लाईफ मध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे. झालं ते. थँक्यू. ओके पहिल्यांदा बर्थडे सेलिब्रेट करू आपण शुभदा काकींचा. शुभदा ताई वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शतायुषी शुभेच्छा. ओके पटापट सगळेजण अनम्यूट करा. बर्थडे ला विश करा आणि लगेच बंद करा. छानपैकी गाणं म्हणणार आहे अडकर ताई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गुड मॉर्निंग मॅडम. मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. शुभदा ताई. शतायुषी चलो वाढदिवसाच्या खूप नाव शुभेच्छा. कुठून आहात लिंक कुणाकडून मिळाली किती दिवस झालाय आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स. तोपर्यंत शोभाताई जरासं व्हिडिओ ऑन करा. काय तुमचा व्हिडिओ ऑफ आहे. येस हा. सुप्रभात सुजाताताई. ऑल ऑफ मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी शुभदा कुलकर्णी इचलकरंजीतून आहे. मला ही लिंक सुमन हेदोरे यांच्याकडून मिळाली. 1 वर्ष होऊन 2 महिने झाले आता मला हे तर शतायुषीला जॉईन होऊन. त्यामुळं माझं वाढलेल्या वजनासाठी मी इथं जॉईन झालेले होते. त्यामुळे मला भरपूर काय चॅलेंजेस होते. मला पित्ताचा त्रास भरपूर होता. टाचदुखी होती, कंबर दुखी होती, गुडघे दुखायचे, चालताना धाप लागत होता, वर्टिगोचा त्रास होता. दोन्ही शोल्डर मध्ये फिरवल्यामुळे मला ते हात पाठीमागे जात नव्हते. त्यामुळे मला भरपूर काय चॅलेंजेस होते. पण इथं जेव्हा जय जिनेंद्र बोर्डिंग मध्ये तेव्हा त्यांनी मला ओढून ताणून नेलं. 6 महिने लिंक पाठवले पण मी ऐकत नव्हते. पण ओढून ताडून जेव्हा त्यांच्या गाडीत घालून त्यांनी घेऊन गेलं तिथला सगळा तो माहोल बघितला. मिलिंद सरांचा अनुभव ऐकल्यावर म्हटलं त्यांचं काम होते म्हटल्यावर माझ्या आरोग्यावर काम होणार नाही म्हणून मी डोक्यात घेतलं आणि
27वी फॅमिलीला जॉईन झाली. मला हेमाताईंनी छान गायडिंग केलं. सविता पाटील माझ्याकडे सुरुवातीला त्यांच्याकडे मी होते, मॅरेथॉन सुरू झाली तेव्हा. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन फार छान लाभलं. त्यामुळे इतकी सवय शरीराला छान लागलेली आहे. त्यामुळे आता काय खायला घ्यायला गेलं किंवा काय गेलं की हे खाल्लं की वजन वाढते किंवा शेटेच डोळ्यापुढे येतात. नको, ते खाल्लं की वजन वाढते, 4 दिवस पण उतरायला लागतात. त्यामुळे बाकीचं आता आवड खाणं काय नाही, सगळं लाईफस्टाईल सगळे बदलल्यामुळे माझ्या देहाला सगळं चांगलं वळण लागले आणि मी आता भरपूर ऊर्जेने भरलेली असते. मग ओके. शुभदाताई, पहिल्यांदा सांगा वजन किती कमी केलं? माझं जॉईन झाल्यावर 4.5 महिन्यात 24 किलोचा फॅट लॉस झाला, पण आतापर्यंत माझं 29 किलो कमी झालेलं आहे वजन हे 12 महिन्यात. ओके, 29 हम्म. किलो. अजून किती हा, कमी वय करायचं आहे? अजून 5-6 किलो कमी झालं तर चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. ओके. शुभदाताई, भारी. वय वय माझं किती आहे सांगा वय? 65 फुलं 66 लागला आज. आज बर, एकदम हम्म. भारी. त्यामुळे माझे तर केस पण कळवायला लागले. माझा व्हर्टिगोचा प्रॉब्लेम गेला. पित्ताची गोळी मी 4 महिने झाले खाल्लेली नाहीये. गुडघे दुखायचं माझं कमी आल्यामुळे आता मी 4थ्या फ्लोअरला असल्यामुळे 2दा खालीवर जिन्यातनं पायऱ्या करू शकते. 1 किलोमीटर फिरायला जाऊ शकते पार कोर्टापर्यंत. आमच्या नदीवर नाक्यापासून कोर्टापर्यंत, गंगाबाई शाळेत पुढे, व्यंकटराव हायस्कूलच्या पुढे पर्यंत. त्यामुळे आहे आता पहिल्यापेक्षा माझा दुपारची झोप पूर्ण कमी झालेली आहे. रात्री 9:30-10ला म्हणजे माझे डोळे झाकतात. मला जागायचं होत नाही. पूर्वी मी फार 2-2 वाजेपर्यंत जागत होते. पण आता लाईफस्टाईल सगळं बदलल्यामुळे, खाणं पिणं सगळं बदललं. त्यामुळे मला सगळं 27 मध्ये आल्यावर सगळं हे नवीन सगळं खाणं पिणं, कसं खायचं, किती खायचं, केव्हा झोपायला पाहिजे, सगळं कळल्यामुळे मी आता खरंच हॅपी आणि हेल्दी आहे. बर. 21 मिनिटं केली आहे का? बर, काय करणार आहे आता वय बघून? काय ताजेतवाने मन आणि हसरा चेहरा. मग काय काय हे करून वाचून दाखवणार आहे? हा, कविता आहे छोटी. ओके. ताजेतवाने मन आणि हसरा चेहरा, आरोग्य देते जगण्याचा नवा उभारा. सवयी बदलल्या की परिणाम मिळतो. स्वतःवर विश्वास बळ देतो. प्राणायाम, योगा, ओंकारच्या श्वासात सामावली शक्ती. मनाला वाटते एकदम ताजेतवाने आणि आनंदी हेल्दी. नियमित ताणतणाव सरावाने दूर सारतो आणि आरोग्याचा खजिना सहजच एकवर एक फ्री मिळतो. पुरेसे पाणी, आहार, शुद्ध आरोग्याने बांधले जातात जीवनाचे बंध. जिथे सवयी चांगल्या रुजतात तिथे आधार दारातूनच पळून जातात. रोज थोडा थोडा व्यायाम, साधी जीवनशैली, हाच मंत्र सुखाचा. निरोगी राहा नेहमी, निरोगी राहा नेहमी. याची मला पूर्ण ओळख हे 27 करून दिल्यामुळे सर्व 27चे कोच, मेंटर, माझे स्पॉन्सर सगळ्यांची मी आभारी आहे. तुमचं पण खूप आभारी आहे. धन्यवाद सुजाताताई. ओके. बघा, शुभदत्त काकी, पहिल्यांदा मला सांगा, ह्या कविता बिविता तुम्ही आधी करत होता? नाही. आता करायला लागला? होय. ओके. आतापर्यंत मला तर मी तरी 4 तरी ऐकल्यात बघा, 4 ते 5 नवीन कविता 4 ते 5 ऐकल्यात. ओके. आणि एक मला विचारायचं होतं, तुम्ही बोलला की मी 2 पर्यंत झोपत नव्हते, म्हणजे काय काम करत होता, काय झोप लागत नव्हती? पण दुपारी झोपलं की रात्री झोप येत नाही, मग मोबाईलवर गेम खेळत बसत होते. टीव्ही बी बघायचा मला एवढा नाद नाहीये, पण मी मोबाईलवर गेम खेळत बसायची. ही संपली की बंद झोपूया, ही संपली की झोपूया. बऱ्याच बघितलं, एखादी अवघड गेम आली की बघायचं गाड्या 2 वाजले असेल, 2 वाजता झोपत, सकाळी 8 वाजता उठत होते. त्यामुळे रात्री मला जेवायचं खायचं पण नव्हतं. स्वयंपाक सडवायला भरपूर करणार मी, मला स्वयंपाक करायला खूप आवडते, पण पोटभर ताटात घेऊन जेवायला आवडत नव्हतं. एवढा असं भात खायचा, कुठं कड्या खायच्या असं खात होते. तेव्हा शरीराला पाहिजे होती पौष्टिक तत्व मिळत नव्हती ना, म्हणूनच वजन वाढत गेलं. ओके. म्हणजे 65-64 ला पण गेम खेळता येतंय म्हणा. बर, भारी येत. मोबाईलचा असा वापर आज्या पण करतात, त्याच्यामुळं फेसबुक वापरते, इंस्टाग्राम वापरते, सगळं म्हणजे व्हॉट्सअपला केलं तिकडे सगळ्यांना पाठवायचं काम करते, सकाळचं स्टेटस लावायचं काम करते, सगळं यातलं सगळं येते. ओके. शुभदा काकी, ते तुमची कविता आताची कोर कोचेसला पाठवा म्हणायला लागलेत. ओके. बर. हा, एवढंच ऐकू दे डॉक्टर सर, नाहीतर पुढचं गेम खेळतेल ते काय त्याच्यात सांगू नका, नाहीतर त्यात काय नाही ते. हा. कामात आम्हाला ते व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिजे होतं खरं, पण ते करता नाही आलं. ओके. आता एक व्हिडिओ रेकॉर्डिंग ती कविता करून पाठवा. बर. ओके. मी केले मॅडम, पाठवते. ओके. कधी केली? आता मी केली? केले, अर्धवट झालंय ते पाठव. बर, चलो पाठवा. कुणी केलं नाही तर शुभदा काकी तुम्हीच करून पाठवा. जोरदार आणि क्लॅपिंग करणार आहोत आपण कॉलवर शुभदाताईंसाठी. आहेत, एवढे जमा आहेत, सगळे जमलेले, आणि तिथे या म्हणतायत. म्हणजे ती पाठवा तुमची पण काय केली ते.
नाही येस मी ओके पूर्ण ओके केलंय मॅडम, पूर्ण रेकॉर्डिंग केलंय. ओके अंबादास सर तुम्हीच पाठवा हो ग्रुपवर. हो पाठवतो. हो चलो हो जोरदार क्लॅपिंग करू आपण शुभदाताईंसाठी. अप्रिशिएट करायला पाहिजे कारण वयवर्ष 65-66 ला सुरुवात, तरी पण एवढ्या एनर्जेटिक, एवढ्या हॅप्पी असतात, एवढ्या छान आवरून आलेले असतात. मला तरी स्वतःला असं वाटत असतंय नेहमी इव्हेंट मध्ये येताना इतकं मस्त आवरलेलं असतंय. त्यांनी काय छान आहे म्हणून सांगितलं की तुम्हाला पण ते मिळतंय. शुभदाताई गळ्यातलं लय भारी आहे म्हटलं की दुसऱ्या वेळेला तुम्हाला पण घेऊन येतात बघा त्या गळ्यातलं. कारण का की त्यांना वाटतंय की अरे खरंच यांना पण द्यायला पाहिजे, यांना पण द्यायला पाहिजे असं. मला तरी एक गळ्यातली माळ दिली, मी अख्खा इव्हेंट भर घालून फिरून आले. कारण का की आणि गेम लई भारी, कारण प्रसाद सरांना गेम आवडतात. कधी बघल त्यावेळेला चेस खेळत असतात. त्याच्यामुळे त्यांना तेच आवडणार. त्यामुळं भारी अप्रिशिएट या सगळ्या लोकांना करायला पाहिजे, कारण या वयात या सगळ्या गोष्टी करायला लागलेत, स्वतःवर काम करायला लागलेत. 29 किलो वजन म्हणजे सोपं नाहीये. 2 सिलेंडर भरलेले खाली ठेवले शरीरातनं. केवढं भारी, किती हलकं वाटत असेल, किती एनर्जेटिक वाटत असेल. त्या टाचेला किती छान वाटत असेल, की टाच दुखत होती ना, त्या टाचेला, त्या गुडघ्याला किती हलकं-हलकं वाटत असेल माहितीये का? ह्या सगळ्या त्याच्यात गोष्टी 2 इंजेक्शन घेतलेत ताई. हां? त्याच्यात 2 इंजेक्शन टाच दुखत होती, इंजेक्शन 2 घेतले टाचेची, एवढी टाच दुखत होती. एवढा भारी एक्सपिरियन्स आहे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण त्यामुळे शुभदाताईंसाठी आणि एक्सरसाइजची आता आपण कंटिन्यू करायची. जाणार आहोत. अजून एक एक्सपिरियन्स आहे. तो पण असाच आहे, की त्यांनी तर काय-काय केलं माहितीये का? किती दिवस करत होत्या आणि आता त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स आपण ऐकणार आहोत. शोभाताई जरा असं अनम्यूट करता? म्यूट काढता? हां. आता कुणाला बोलवणार? येतंय तुम्हाला रुपा आता? मोहितेचा पण वाढदिवस आहे ताई आज. येस. रुपा मोहितेचा पण वाढदिवस आहे. काल होता. आज रुपाताई वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पण रुपाताई दिसत नाहीत, हँडरेज नाहीये. शोभाताई अनम्यूट करता येते का? हो तुम्ही लय वेळा एक्सपिरियन्स शेअर केलाय. माईकचं चिन्ह आहे ना, हे बघा मी तुम्हाला पोस्ट केलं. तर माईकचं चिन्ह आहे की नाही, त्याच्यावर हे करा, क्लिक करा. हा येस. झालं काय मॅडम? झालं झालं? झालं झालं. हा, हा. नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, काय काय एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत? मी शोभा मोहन खोत उपरीहून बोलते. मला ही लिंक प्रसाद सर आणि पद्मजा मॅडमनी दिली. माझं वाढलेलं वजन आणि बीपी आणि शुगर याचा त्रास होता. येतंय काय मॅडम ऐकू? मला ऐकू येतंय, पण तुम्ही कॅमेरा ठेवलाय ना, तो आडवा आडवा झालाय. असा बरोबर. हं. मला ही लिंक प्रसाद सर आणि पद्मजा मॅडमनी दिली. इथं काय काय तर चालू झालंय मॅडम. जरा सुनबाई पण बाथरूमला गेले. असू दे ना, तुमचं अगदी व्यवस्थित ऐकू यायलंय. काय यालंय ना? प्रॉब्लेम नाही. हा, हो, हा. हो. हं. हा. मग मी हे फ्युअल जॉईन केल्यानंतर मला 3च महिन्यात रिझल्ट आला मॅडम. माझी शुगर नॉर्मल आली, बीपी नॉर्मल आला. हं. मी 7 महिन्यात 35 किलो वेट लॉस केलंय मॅडम. येस. आता मला जॉईन होऊन वर्ष होत आलंय. वर्ष झालंय म्हणा. म्हणजे 7च महिन्यात 35 किलो वेट लॉस झालाय. हो, हो. बरं. शोभाताई, हा सगळ्यात माझा पहिला एक क्वेश्चन काय, की बोला. किती वर्षाचा डायबिटीस होता? 5-6 वर्षाचा होता मॅडम. ओके. ह्या 6 वर्षात आणि बीपी किती वर्ष झालं होतं? बीपी पण 7-8 वर्ष झालं होता. बर. आता आता जी दोन्ही किती नॉर्मल आहे. औषधं चालू होती? बीपीच्या 2 गोळ्या होत्या, शुगरच्या 3 होत्या. बर. आता शुगरची फक्त 1 घ्यायची म्हणून असू दे म्हणून डॉक्टर म्हटले चालू ठेवूया. 1 वर्षानंतर परत बघू बंद करायचं. बीपीची पूर्ण बंद झाली मॅडम. ओके. हे डॉक्टरनीच दोन्ही गोळ्या बंद केल्या? हो, हो. डॉक्टरनीच केलंय. येस. म्हणजे डॉक्टर गोळ्या देतात तसं बंद पण करतात त्यांच्या एक्सपिरियन्स मधनं. येस. आतापर्यंत किती वेळा प्रयत्न केला वेट लॉसचा? वेट लॉस साठी वाढले तेव्हापासून प्रयत्नच करत होते मॅडम. होमिओपॅथी घेतलं, आयुर्वेदिक घेतलं, गोळ्या इंग्लिश गोळ्या घेतल्या तरी काय फरक पडायचा नाही. 1-2 किलो कमी यायचं आणि परत होतं तसं व्हायचं. मग हे जॉईन करायचं. ह्याच्या आधी हे घेतलेलं होतं मॅडम मी. तिथे गावात आम्ही एकांच्या घरी जाऊन ते पिऊन येत होते. 1 महिनाभर केलेलं.
तेवढ्यापुरतं ते 1-2 किलो नुसतं कमी आलं आणि परत ते बंद झालं. मग ते झालं. मी म्हंटल हेनं तर कुठलं कमी यायला लागलंय, हा लास्ट प्रयत्न म्हणून बघूया, सर सांगतात म्हणून घेऊन बघूया म्हंटल. सर आणि मॅडम दोघंही घरी आलेले आमच्या मिस्टरांना सांगितले. मग त्यांनी म्हंटले लास्ट प्रयत्न हाय, करून बघूया. येस, लास्ट आणि बेस्ट. हो. खूप भारी वजन कमी केलंय बरं का ह्याने. 7 महिन्यात 35 किलो वजन. आता बघा त्यांच्यापेक्षा यांचा अजून ज्यादा. कारण का की करायचं ठरवलं तर होतं, पण राईट गायडन्स, राईट नॉलेज नच करावं लागतं. विदाऊट नॉलेज नाही. यांचे एक्सपिरियन्स एवढे भारी आहेत माहितीये का, स्वतःच्या घरचं टेरेसच बघितलं नाही, कुठं बाहेर जाणं येणं नाही. वजन जात वाढलेलं नव्हतं कुठंच मॅडम. आता मी दरवेळी जाते कोल्हापूरला, एसटी न जाते. भारी एसटी चाललंय न मी की. कधीच जात नव्हते. हा, कारण बाहेर पडायला मुळात वजन वाढल्यानंतर बाहेर पडायलाच नको असतंय, स्वतःचं वजन वाढलंय म्हणून. म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स गेलेलाच असतोय. दुसरं की त्याच्यामुळे होणारे त्रास, प्रवास करून आल्यानंतरचा त्रास. आणि आता सगळ्या घरच्यांची तक्रार आहे की आता घरात बसायलाच तयार नाहीत, आता सारखं गावं करत असतात, ह्या गावाला त्या गावाला मस्तपैकी फिरत असतात. इव्हेंट, या सगळ्या गोष्टीचा आनंद घेता येतो आपण ठरवलं तर. आपल्या याच्यामध्ये असं कुणीतरी आपल्याला भेटत असतं, आपल्याला ती संधी मिळत असते, पण आपणच विश्वास ठेवत नाही. कारण का की मागचे कुणाचे तरी एक्सपिरियन्स, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स, असं प्रत्येकांचे काही ना काही छोटे छोटे एक्सपिरियन्स असतात. एवढं केलं आणि आता येणं काय होणार. खूप लोक सांगतात की आपल्याला की एवढं केलंय आता येणं काय होणार. पण मगाशी शुभदाताई काय म्हटल्या, गाडीत घालूनच नेलं. आम्ही स्वतः ठरवलंय, ऐकला तर ठीक, नाहीतर तुम्हाला घशात ओतणार, ओढत तरी या कॉल पर्यंत आणणार, काही ना काही तुम्हाला करायला भाग पाडणार. हा आमचा संकल्प आहे. कारण याच्यातलं काय करणार मला माहिती नाही. योगाच करणार का, हे फ्युअल इंटेक करणार का, दुपारचा प्राणायाम करणार का, हे ऐकणारच नुसतं का, काय ना काही केल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाहीये. आणि आपल्याला जोरदार क्लॅपिंग करू आपण. अजून काय सांगायचंय शोभाताई? हा मॅडम, माझ्या सूनबाईंचा पण रक्ताचा प्रॉब्लेम होता. हे पिवल जॉईन केल्यापासून त्यांचं रक्त 7 होतं, 8, 9, 10 वाढलेच मॅडम. मग डॉक्टरांनी सांगितलेलं त्यांना, रक्त वाढल्याशिवाय काय दुसऱ्या बाळाचा चान्स घ्यायचा नाही म्हणून. मग ते रक्त वाढलेलं बघून आता मग सूनबाईंना पण आमच्या राहिले रक्त वाढले. तिच्या पण तक्रारी कमी झाल्यात. परत मी माझ्या बहिणीला पण मुंबईच्या माझं बघून तिनं पण चालू केलं, तिचं पण 25 किलो वजन कमी झालंय मॅडम. ओके, एकदम भारी. कारण का की आपण स्वतः करायला लागलो तर आपल्याकडे बघून, आपला एक्सपिरियन्स बघूनच लोक इन्स्पायर होतात. लोकांना सगळ्या गोष्टीची गरज आहे. किती लोकांना चांगल्या आरोग्याची गरज आहे. तर आपल्या आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला ही गरज आहे, पण त्याचा दृष्टिकोन नाहीये. की त्याला वाटत असतंय की आपल्याला करायला पाहिजे, आपलं व्हायला पाहिजे, आपण हेल्दी व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगू का, जानेवारी महिना आला, हे वर्ष संपत आलं. आता सगळ्या लोकांचा संकल्प आहे की आपल्याला आता करायला पाहिजे. कारण का करायला पाहिजे, कारण हे केल्यावर आपण हेल्दी होतो, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. आपण करायलाच पाहिजे. ओके, सुरेश कांबळे सर, मी तुमचा एक्सपिरियन्स उद्याला घेते काय. कारण काय आहे माहितीये, आजचा टॉपिक आहे, आणि आजचा टॉपिक मी आधीच सांगितलं, खूप भारी टॉपिक आहे आजचा. किती लोकांना वाटतंय श्रीमंत व्हायचंय. श्रीमंत म्हटल्या आपल्या डोळ्यासमोर काय काय संकल्पना आल्या. आपल्याला ना प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचंय, पण त्या जगण्याकडचा दृष्टिकोन पहिल्यांदा बदलल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही. आणि मग आपण जाणार आहोत ह्या श्रीमंत या वाक्यात मधला, ह्याचं जरासं विश्लेषण काय आहे की कशामुळे श्रीमंत होता येतं, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्याचे स्पीकर आहेत प्रिया भंडारी ताई. जोरदार क्लॅप करू आपण प्रिया मॅडम साठी. प्रिया मॅडम, तुम्हाला फक्त 20 मिनिटं मॅक्झिमम. ओके, चलो सुमित सर ऑल म्यूट टाका. आपल्याला लई लोकांना श्रीमंत करायला आलेत बरं का या. त्यामुळे जरा बी अलर्ट, कान जरास छान पैकी तयार ठेवा. आणि ज्याला वेळ आहे त्यांनी खरंच बसा 20 मिनिटं ऐकायला. मनापासून ऐकला
तर किती बदल होईल माहितीये का आपल्यामध्ये. आपला पूर्ण या आयुष्याकडे किती राहिलंय बघा, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होईल. ओके, कंटिन्यू. प्रिया मॅडम लय भारी दिसायला लागलाय. अनम्यूट करा मॅडम. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रिया भंडारे आणि मी पेठ वडगावहून आहे. बाय प्रोफेशन मी एक फार्मासिस्ट आहे. शतायुषी फॅमिलीची ओळख मला साखरवाले मॅडमनी करून दिली आणि त्याला कारणीभूत होतं माझं अगदी बिघडलेलं आरोग्य. आणि त्यांनी ही जी ब्लेसिंग सारखी कम्युनिटी माझ्या लाईफमध्ये आणली, त्यासाठी मी त्यांची आजन्म आभारी राहीन. आज सगळ्यांच्या पुढे पडलेला एक प्रश्न आहे, तो खूप महत्वाचा आहे आणि त्याविषयी मला जे काही समजलं ते मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. म्हणजे कुठला श्रीमंत कसं व्हायचं किंवा श्रीमंती म्हणजे काय. एक मिनिट हं. तुम्हाला असं वाटेल श्रीमंती म्हणजे ते भारी भारी गाड्यातनं फिरायचं, मस्त मस्त कपडे ब्रँडेड घालायची, भारी गॉगल घालायचे, हॉटेलिंग करायचं आणि पैसे वेस्ट करायचे. असल्या श्रीमंतीविषयी नाही बोलत हं मी. तर श्रीमंती म्हणजे काय, तर ही एक म्हणजे बँक बॅलन्सचा आकडा, म्हणजे तुमच्या अकाउंटवरती दिसतो तो आकडा, हा इथं मी अंडरलाईन करत नाहीये. तर श्रीमंती म्हणजे काय, तर एक विशिष्ट मानसिकता आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की ज्याच्यामुळे तुमचा माइंडसेट एकदम असा पॉझिटिव्ह होऊन जातो आणि ज्यामुळं तुम्ही तुमच्या आतून ग्रो होण्यासाठी मदत होत असते. आता यामागची सायकॉलॉजी काय आहे ती आज आपण बघणार आहोत. मुद्दे अगदी साधे आहेत, पण विचार केला तर ते इतके गहन आहेत. तर ते आज आपण त्याची उकल करायचा प्रयत्न करूया. ह्यातला पहिला मुद्दा येतो म्हणजे तुमची ना मानसिकता ही अभ्यासू असायला पाहिजे. म्हणजे ही जी श्रीमंत लोक असतात का नाही, ती म्हणजे कधीही एखाद्या समस्येकडं समस्या म्हणून बघतच नाही. तर प्रत्येक समस्येकडं ते एक संधी म्हणून बघत असतात. म्हणजे कुठलंही संकट आलं तर ते असे बिथरले जाणार किंवा उद्ध्वस्त होणार अशी गत त्यांची नाही होत. तर त्या प्रत्येक समस्येकडे ते एक संधी म्हणून बघत असतात. उदाहरण सांगू, आपल्याकडे कोरोना आला त्यावेळी काय झालं बरं, आपण सगळे घरामध्ये अडकलं गेलो. कुठं बाहेर जायची सोय नाही किंवा कुठून काहीही सोर्सेस सगळे संपलेले होते. त्यावेळची ही जी समस्येची सिच्युएशन होती, त्यावेळी काही जणांनी ह्यात संधी शोधली. ज्यामध्ये वेगवेगळे व्यवसाय जसं ऑनलाईन घरपोच किराणा पोच करणं म्हणा किंवा मास्कचा उद्योग म्हणा किंवा अशी जी छोटी-छोटी गरज होती, म्हणजे तिथं समस्या होती आणि त्यातून यांनी संधी निर्माण केली आणि आज ते ब्रँड झालेले आहेत. म्हणजे आता आपलं ते ब्लिंकिट बघा, आपण एका क्लिकवरती आपला सगळा घराचा किराणा येतो का नाही एका आपल्या घरी. म्हणजे ह्या समस्येचं त्यांनी संधीमध्ये रूपांतर केलं आणि स्वतःची प्रगती करून घेतली. आता फार कशाला आपल्या घरामध्ये बघा पसारा पडलेला असतो. आपण बघत असतो त्याच्याकडे, तो आपल्याकडे बघत असतो. पण तिथं जाऊन आपण करत नसतो. पण हे ऑर्गनाइज करून देणाऱ्या सुद्धा काही संस्था आहेत, ज्या आपल्या घरी येतात आणि आपलं कपाट छान सुटसुटीत लावून देतात आणि त्यासाठी आपण त्यांना छानपैकी पे करतो. म्हणजे कुठल्या समस्येकडे संधी म्हणून बघायचं, हे आपल्यावर जर ते हा दृष्टिकोन जर आपण डेव्हलप केला, तर नक्कीच आपण श्रीमंत होण्याकडे आपली वाटचाल नक्कीच होऊ शकते. आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो, तो म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन. म्हणजे लाँग टर्म व्हिजन. झटपट यश मिळवायचं. आज पैसे गुंतवले की उद्या त्यातनं आपल्याला डबल फायदा मिळाला पाहिजे. असल्या नादाला ही लोकं अजिबात लागत नाहीत. तर रोज एक-एक पाऊल ते अशा रीतीने पुढे जात असतात. आपल्या स्वप्नांच्या दिशेने जात असतात. म्हणजे एक 10 वर्षामध्ये मला कुठं बघायचंय स्वतःला? माझं फायनान्शियल लेव्हल काय असेल? माझं घर कसं असेल? माझ्या करिअरमधली सिच्युएशन काय असेल? ह्या सगळ्या गोष्टींची एक ब्लू प्रिंट त्यांच्या डोक्यामध्ये असते आणि ती फॉलो करण्यासाठी जे काही टप्पे गाठायचे आहेत, त्यासाठी त्यांचं अगदी योग्य दिशेनं मार्गक्रमण चाललेलं असतं. त्यामुळे झटपट पैसा मिळवायचा, ह्या मार्गाला अशी लोकं अजिबात लागत नाहीत. आणि ही जी लोकं असतात ना, त्यांना अयशस्वी झाले, तरी अजिबात टेन्शन येत नाही. कारण प्रत्येक अयशस्वी घटनेतनं ते असा काहीतरी धडा घेतात, की ही चूक आपण करायची नाही, हा त्यांना बोध मिळत असतो. त्यामुळे प्रत्येक अपयश आहे, हे त्यांना काहीतरी शिकवून जात असतं. त्यामुळे श्रीमंत लोक अपयशाला कधीच भीत नाहीत. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो, तो म्हणजे आर्थिक साक्षरता, म्हणजे फायनान्शियल लिटरसी. ही जी लोकं असतात ना, ते त्यांच्या पैशाचं व्यवस्थापन कसं करायचं, ह्याचं त्यांना पक्कं माहीत असतं. म्हणजे बघा उत्पन्न किंवा खर्च ह्यांचा करेक्ट ताळमेळ बसवायचा किंवा बजेट तयार करायचं किंवा त्याचा हिशोब ठेवायचा आणि हे जे आपण काही केलंय, ते अगदी तंतोतंत पाळायचं, कटाक्षानं पाळायचं यावरती त्यांचा अगदी ठाम निग्रह असतो. समजा
एखादा व्यवसाय सुरू केला, फॉर एक्झाम्पल सांगते. एखादा व्यवसाय सुरू केला, छान प्रॉफिट व्हायला सुरुवात झाली, तर सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा व्यक्ती जो असतो तो काय करतो, प्रॉफिट आलाय, तो सगळ्याच्या सगळा म्हणजे मौज मजा म्हणा, फिरणं, हॉटेलिंग, चैनी, लगेच त्याचा राहणीमानाचा स्तर वेगळाच दिसायला लागतो. म्हणजे काय करतात, ते आलेला प्रॉफिट लगेच उधळून लावतात. पण श्रीमंत मानसिकतेची जी लोक असतात की नाही, ते असं अजिबात करत नाहीत. आलेला जो पैसा आहे तो ते अशा ठिकाणी गुंतवणूक करतात आणि त्यातनं पैशापासून ते पैसा कसा निर्माण करायचा यावरती त्यांचा जास्त विचार असतो. किंवा आलेली ती बचत किती करायची, किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये त्यांना आणखीन कसा पैसा ह्यातून उभा राहील, किंवा कर्ज न घेता कसं आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतील यावरती त्यांचा विचार असतो. म्हणजे गुंतवणुकीचे जास्तीत जास्त मार्ग कोणते आहेत यावरती त्यांचा विचार असतो. म्हणजे आपण जसं हे करू ना, म्हणजे एक लोक बघा, आलं प्रॉफिट की लगेच काय म्हणतात, कपड्यांचं भारीपैकी कपडे घालणार, ब्रँडेड गॉगल घालणार आणि 20-20, 30-30 हजाराचं वॉच घालणार. घड्याळ जरी 200 रुपयाचं असलं तरी वेळ तीच दिसणार आहे ना, जी लाखाच्या घड्याळात दिसणार आहे ते. म्हणजे फोकस आपण कशावर केला पाहिजे, आपल्या उद्दिष्टावरती फोकस केला पाहिजे. यासाठी मला ना बिल गेट्सचं एक वाक्य खूप आवडतं. म्हणजे बघा, एका दरवाजातून 100 रुपये येण्यापेक्षा 100 दरवाजातून एक रुपया आलेला कधीही चांगला. म्हणजे हा एक दरवाजा जरी बंद झाला तरी 99 दरवाजे आपल्यासाठी ओपन राहतात. त्यामुळे आपण याच्यावरती देखील नक्कीच विचार केला पाहिजे. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे स्वनियंत्रणाची भावना. ही लोक ना कधीच नशिबाला दोष देत बसत नाहीत, की माझं नशीबच फुटकं, माझ्याच वाट्याला असले भोग आलेत, आता माझ्याच बाबतीत असं का घडतंय, असा म्हणून ते कधीच टाहो फोडणार नाही. तर प्रत्येक त्यांचा जो असा दृढ विश्वास असतो की त्यांचं भविष्य, यश हे त्यांच्या स्वतःच्या परिश्रम, त्यांचे घेतलेले निर्णय आणि त्यांनी त्याच्यावरती केलेली कृती याच्यावरती अवलंबून असतात. आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे विलंब टाळणे, म्हणजे ऍक्शन ओरिएंटेड. ही जी लोक असतात की नाही, ती कधीच राहू दे बाबा, आज नको, उद्या करूया, आत्ता नाही जमणार, उद्या बघू, असली कारण कधीच देत नाहीत. त्यामुळे आज, आत्ता, ताबडतोब हा त्यांचा ऍटिट्यूड असतो. मला हे एक वाक्य फार आवडतं, म्हणजे ट्रीट एव्हरी सिच्युएशन ॲज अन इमर्जन्सी. म्हणजे प्रत्येक घटना ही अशी इमर्जन्सी सारखी जर आपण बघितली तर आपण त्याच्यावरती क्विक ऍक्शन घ्यायला सुरुवात करत असतो. त्यामुळे भिजत घोंगडी जेव्हा आपण ठेवायला लागतो ना, तेव्हा कामांचा असा डोंगर साचायला लागतो आणि ह्या डोंगराच्या खाली आपण कधी दबले जातो हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रत्येक सिच्युएशनला ॲज अन इमर्जन्सी बघता, तेव्हा तुम्ही ती लवकर सॉर्ट आउट करता आणि पुढे जात असता. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे वेळेचं महत्व ओळखणं. श्रीमंत लोक ना वेळेला खूप व्हॅल्यू करत असतात. म्हणजे त्यांना माहित असते की एकदा ही वेळ निघून गेली की ती परत येणार नाहीये. त्यामुळे हाती असलेली वेळ ही अत्यंत मोठा खजाना माझ्या हातात आहे, अशा पद्धतीने ते त्याचा वापर करत असतात. म्हणजे बघा, आपण मॉलमध्ये फिरायला जातो, किंवा इकडे तिकडे गार्डनिंग करतो, काही म्हणजे टाइमपास करत असतो. त्यावेळेला की नाही, म्हणजे त्यावेळी अनहेल्दी तर आपण खाणार आहे, टाइमपास तर करत राहणार आहे आणि त्यामुळे होतं काय, एकतर वेळ वाया जातो, विनाकारण खर्च होतो आणि सगळं अनहेल्दी पोटात जाऊन आपली हेल्थ देखील बिघडत असते. मग किंवा एखादी साडी किंवा एखादा ड्रेस घ्यायचा असेल, काम 15-20 मिनिटाचं आहे, पण आपण 10 दुकानं फिरतो आणि एक थोड्या वेळात होणाऱ्या कामासाठी आपण 5-6 तास सहज वाया घालवतो, जे आपल्याला कधीच रिटर्न मिळणार नाहीयेत. मग ह्या वाया गेलेल्या वेळेचा हिशोब आपण कोणाला विचारणार आहे? त्यामुळे श्रीमंत लोक असा वेळ वाया अजिबात घालवत नाही. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे आता श्रीमंत होण्यासाठी लागणारा माइंडसेट कसा डेव्हलप करायचा हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण ही खरी श्रीमंती मिळवायची कशी, हे आज आता आपण बघणार आहोत. त्यासाठी पहिला मुद्दा येतो, सगळ्यात बेस्ट मुद्दा असेल तो कुठला, म्हणजे तुमचं आरोग्य आणि तुमच्यामध्ये असणारी ऊर्जा. जर तुमच्याकडे विचार करा, साधी कल्पना करा, तुमच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, एका बेडवरती मस्तपैकी कोट्यांचे रुपये असे ढीग लावून ठेवलेले आहेत, आणि दुसऱ्या बेडवरती तुम्ही आयसीयू मध्ये मस्तपैकी नळ्या बिळ्या लावून, सलाईन इंजेक्शन सगळे लावून त्या बेडवर पडलेला आहे. त्या कोट्यवधी रुपयाचा काय उपयोग आहे तुम्हाला? अजिबात नाही. त्यामुळं तुम्ही किती पैसे मिळवलाय किंवा ह्याच्यावरती डिपेंड नाही होत. तर तुम्ही ते पैसे कसे युटिलाइज करताय हे सुद्धा गरजेचं आहे. पण आता त्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं असायला पाहिजे. मग याचं टेन्शन घ्यायची तुम्हाला खरं म्हणजे गरज नाही, कारण यासाठी आपल्या लाईफमध्ये काय आहे माहितीये,
शतायुषी फॅमिली सारखी कम्युनिटी आहे, जी आपल्या हेल्थवरती काम करण्यासाठी अगदी त्यांनी वसाच घेतलाय जणू. जे काय करतायत, सकाळी 4:15 वाजल्यापासून यांचे जे सेशन सुरू होतात, म्हणजे वर्कआउटचे सेशन म्हणा, योगाचे वर्ग. त्या वर्कआउटच्या वर्गावर तर सांगते, या अंजलीताई, अश्विनीताई असल्या भर थंडीत आपला घाम काढतात. 1 तासभर असा आपण वर्कआउट करतो ना, की म्हणजे काहीतरी आपण अचीव्ह केले, अशी फिलिंग 6:30 वाजता येते. कारण मला स्वतःला तो खूप जोरात अनुभव आलेला आहे, की आपण जेव्हा वर्कआउट करतो, तेव्हा आपण आपल्या हेल्थसाठी काहीतरी केलेलं आहे. एक पाऊल तर आपण उचललेलं आहे. ही फिलिंग आपल्यामध्ये येते. बरं झालं, तुम्हाला वर्कआउट जमत नाही ना, ओके. आपला योगाचा वर्ग 3-3 वर्ग सुरू असतात योगाचे. भले तुम्हाला काहीही नाही येऊ दे. आपला बेसिकचा योगाचा वर्ग आहे. बरं त्यात जरा जमायला लागलं, तर आपला मग सरावाचा वर्ग आहे. तिथं छान जमायला लागलं, मग तुमचे हाय क्वालिटेड जे आजार आहेत ना, बीपी, शुगर, थायरॉइड, वाढलेलं वजन, ह्यांच्यासाठी शेटे सर बसलेलेच आहेत. ते इतकं छान आपल्याकडनं योगा करून घेतात ना, की आपले हे आजार कधी छूमंतर होतात तेच आपल्याला कळत नाही. म्हणजे 5:15 वाजल्यापासून पावणे 7 वाजेपर्यंत ही जी लोकं काय ना काय वर्गामध्ये आपल्याकडनं करून घेतात ना, यामुळं तुमचं आरोग्य बाय डिफॉल्ट चांगलं राहतं. बरं. आता हे सगळं करत असताना ना, आपलं जे सकाळी हे सुरू असतं बघा मॉर्निंग हिल स्टेशन, ह्याला तर तुम्ही विसरूच शकत नाही. कारण तुमच्यात जी काही पॉझिटिव्हिटी भरायची आहे की नाही, ती सगळी पॉझिटिव्हिटी भरायचं काम ह्या मॉर्निंग हिल स्टेशनवरती होतं. आता कारण इथं होणारे जे टॉपिक आहेत म्हणा किंवा इथं जे अर्चिता ताईचे टॉपिक हो, काय व्हॅल्यू ॲड करतायत माहितीये का आपल्या लाईफमध्ये ते. कारण जी मूल्य विसरून गेलेली आहेत आणि ती आपल्या आयुष्याचा खरं म्हणजे पाया आहेत. त्याच्यावरती काम ह्या शतायुषी फॅमिली करत आहे आणि आपल्याकडनं ते करवून देखील घेत आहे. आणि समजा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचं मन शांत असणं किंवा तुम्हाला शांत झोप लागणं हेही तितकंच गरजेचं आहे. मग रात्री झोप येण्यासाठी काय पाहिजे? तुमचं मन शांत पाहिजे, तुमचं डोकं शांत पाहिजे आणि विनाकारण आलेला ताण असू दे, चिंता असू दे किंवा फ्रस्ट्रेशन असू दे, यांच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल, तर तुमच्या ठायी समाधानी मन असणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे पीस ऑफ माइंड जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, तर आपला जो 4चा प्राणायामाचा वर्ग आहे बघा, तिथं तुम्हाला ही पीस ऑफ माइंड अगदी छान रीतीने मिळू शकते. कारण ह्या 1 तासामध्ये तुमचा मेंदू असा काही रिलॅक्स होऊन जातो ना, की तुम्हाला आतून छान वाटायला लागतं. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे मोकळा वेळ, म्हणजे टाईम फ्रीडम. मला असं वाटतं खरी श्रीमंती म्हणजे आपला वेळ आपल्या इच्छेप्रमाणे वापरता येणं. आता गरज आहे म्हणून नव्हे. आनंद मिळवण्यासाठी आपण जेव्हा काम करतो ना, तर ते काम करताना आपल्याला आतून छान वाटायला लागतं. आणि असं छान वाटणारं काम आपण किती जोमानं करतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का? त्यामुळे असं आनंदी काम करत असाल ना, तर तुम्ही बाय डिफॉल्ट यशस्वी होणारच आहात. हं. त्यासाठी टाईम फ्रीडम म्हणजे मोकळा वेळ घालवणं नाही, तर जीवनातील सर्व पैलूमध्ये बॅलन्स राखण्यासाठी, तसंच आनंद आणि समाधान याच्यामध्ये वाढ करण्यासाठी केलेला वेळेचा उपयोग म्हणजेच टाईम फ्रीडम आहे. आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो, तो म्हणजे नातेसंबंध म्हणजेच रिलेशनशिप्स. प्रेम, आदर आणि विश्वासानं जोडलेली कुटुंबातली माणसं असू देत किंवा जीवाला जीव देणारे आपले मित्रपरिवार असू देत, ही ना खऱ्या श्रीमंत माणसाची लक्षणं आहेत. जवळच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा तुमच्याबरोबर त्यांचं जर स्ट्रॉंग बॉन्डिंग असेल ना, तर कुठलंही संकट येऊ दे, हे तुम्ही असं लिलिया पार करू शकता. जर तुमचं बॅकिंगला तुमचं कुटुंब किंवा तुमचा मित्रपरिवार असेल. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे सकारात्मक प्रभाव. इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणं, समाजाची सेवा करणं, ही एक अशी श्रीमंती आहे, जी खरंच मोजता येत नाही, पण ती जाणवते नक्कीच. आणि यासाठी खरं म्हणजे ना, मी मगाशी जसं सांगितलं, तसं आपली शतायुषी फॅमिली खरंच खूप उपयोगी पडते. कारण बघा ना, आज आपण आता कितीतरी जणांचे एक्सपिरियन्स ऐकतो सकाळी. म्हणजे ते एका त्रासामध्ये होते आणि त्यांच्या लाईफमध्ये ही कम्युनिटी आली आणि त्यांचा तो त्रास निघून गेला. तो कशामुळं? ह्या शतायुषी फॅमिलीमध्ये मिळत असणारा प्रॉपर वे, सायंटिफिकली बेस्ड नॉलेज असू दे, इथलं गाईडन्स असू दे, आपला सकस संतुलित आहार असू दे, छानपैकी योगा, व्यायाम ह्याची जोड असू दे. म्हणजे ज्या पंचसूत्रीवरती शतायुषी फॅमिली काम करते, हे आपल्या लाईफमध्ये आलेलं एक ब्लेसिंग आहे. मग आपली जबाबदारी काय आहे सांगा बरं? तर जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यामध्ये हा
खजाना पोहोचवणं ही खरं म्हणजे आपली जबाबदारी आहे. आपल्याला छान वाटते. मग आपली इच्छा असली पाहिजे ना, की बाबा माझा शेजारी, माझा मित्रपरिवार, माझे नातेवाईक ह्यांचंही लाईफमध्ये हा बदल घडला पाहिजे. त्या त्रासातून तेही बाहेर पडले पाहिजेत. मग त्यासाठी आपली काय हो छोटीशी गोष्ट आहे. आपण रील कसं स्क्रोल करतो आणि विनाकारणच्या रील फॉरवर्ड करत बसतो की नाही? त्याच्या ऐवजी आपली ही जी Zoom लिंक आहे, ती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत तुम्ही जेव्हा पोहोचवता, तेव्हा त्यांच्याही लाईफमध्ये खूप छान बदल घडू शकतो, जसा आपल्या लाईफमध्ये घडलाय. आणि त्यामुळं ही 27शी फॅमिली जास्तीत जास्त पोहोचवणं लोकांच्यापर्यंत, ही खरं तर आपली जबाबदारी समजली पाहिजे. आणि मला शेवटी एवढंच सांगायचंय, पैशानं श्रीमंत होण्यापेक्षा ना, शरीरानं श्रीमंत होणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे कारण खरी श्रीमंती म्हणजे काय आहे हो? तुम्हाला जर चांगलं आरोग्य असावं, तुमच्यामध्ये प्रेम, अ, अशी ममता, अशी जी काही जी व्हॅल्यू आहे, जी माणसाला माणूस असल्याची जाणीव करून देत असतात, त्या व्हॅल्यू तुमच्यामध्ये वाढीस लागणं, तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह असणं, तुम्ही मनानं शांत असणं, ह्या गोष्टी जेव्हा तुमच्या लाईफमध्ये घडायला लागतात आणि त्या बाय डिफॉल्ट कधी घडतात माहिती जेव्हा तुम्ही तुमच्यावरती काम करता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या आतमध्ये झाकून बघता ना, की बाबा माझ्यात हा फॉल्ट आहे. तो जेव्हा तुम्ही बाहेर काढता, तेव्हा तुम्ही आतून ग्रो व्हायला सुरुवात करत असता. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतःमधले हे गुण जेव्हा वाढीस तुमच्यात लागतात, तेव्हा तुम्ही एक चांगलं व्यक्ती म्हणून घडायला सुरुवात होते आणि तुम्ही जे काही ध्येय ठरवले, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हे गुण तुमचे नक्कीच, नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील. कारण बघा, नम्रता हा जो गुण आहे, कारण कधी बघितलंय का, फळांनी लगडलेलं झाड जे असतं का नाही, ते नेहमी झुकलेलं असतं. हे कशासाठी बरं? कारण त्याच्यामध्ये आलेली नम्रता म्हणा. त्यामुळे जो श्रीमंत माणूस असतो ना, म्हणजे मनानं श्रीमंत आहे, तो कधीच उद्धटपणा किंवा गर्व, अहंकार यासारखे जे दागिने आहेत ना, ते त्याच्या अंगावर कधीच नसतात. त्यांच्या गरजा पण फार थोड्या असतात आणि त्यांच्यातली नम्रता आहे, ती त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून ही आपल्याला सहज जाणवते. त्यामुळे असा माणूस तुमच्या आसपास असेल ना, तुम्हाला आपसूक छान वाटायला लागतं. म्हणजे त्यांचा भोवती असणारा जो पॉझिटिव्ह ऑरा आहे की नाही, तो तुम्हाला देखील फील होतो, की बाबा ह्या व्यक्तीच्या सहवासात आलं, की मला छान वाटायला लागतं. मग तशी व्यक्ती बनण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी हे काही जे छोटे-मोठे मी पॉइंट्स सांगितले, जे मला समजलेले आहेत आणि मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करत आहे आणि त्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे ती 27शी फॅमिली. कारण खरं सांगू, मी सुरुवातीपासून अशी अजिबात नव्हते. पण माझ्यामध्ये हे गुण इम्प्लिमेंट करायचे, ह्यासाठी सगळ्यात मोठा हातभार हा या 27शी फॅमिलीचा, इथल्या टॉपिक्सचा, इथल्या व्यक्तींचा. कारण इथली एक आणि एक व्यक्ती पॉझिटिव्हनं अशी खचाखच भरलेली आहे ना, ज्या वेळी तुम्हाला असं कुठेतरी लो फील होत असेल, त्यावेळी आपण इथल्या कोणाशी, इथल्या कम्युनिटीमधल्या कोणाशीही जेव्हा बोलतो, तेव्हा तुमची ती निगेटिव्हिटी कुठच्या कुठं पळून जात असते आणि तुम्ही फुल ऑफ पॉझिटिव्हनेसनं भरून जातो. मग त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना ह्या कम्युनिटीचा भाग बनवा आणि हे ब्लेसिंग सगळ्यांच्या लाईफमध्ये आणा. थँक यू सो मच मॅम. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण प्रिया भंडारे ताईंसाठी. शारीरिक श्रीमंती जेवढी महत्वाची आहे, म्हणजे आरोग्य जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच तुमचं मन पण श्रीमंत असणं महत्वाचं आहे. कारण का माहितीये का, हे सगळं आपल्या आजूबाजूला आहे, पण आपल्याला ते दुसऱ्याला देता यायला पाहिजे. मनामध्ये तसे चांगले विचार यायला पाहिजेत. कारण का, की निरोगी शरीरातच निरोगी मन राहतं. त्यामुळं ह्या मनाचे वेगवेगळे पैलू आहेत. त्या सगळ्या पैलूंच्या मधला सगळ्यात मेन महत्वाचा आहे ना, तो म्हणजे आनंद, छानपैकी दुसऱ्याला काय दुसऱ्यांबद्दल चांगले विचार डोक्यात येणं, दुसऱ्यांबद्दल आपल्याला आदर निर्माण होणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या चांगल्या श्रीमंत आरोग्य असेल तरच मन श्रीमंत होतं. आणि मला नक्की वाटतं यातल्या एक मुद्द्यांवर आपण जरी विचार करायला लागलो, तरी एका दिवसात श्रीमंत होता येतं का? नाही होता येत. एका दिवसात ते होता येत नाही, पण एक स्टेप्सवर आपण काम करायला लागलो, तर मात्र होता येतं. किती लोकांना वाटतं उद्या आपण ही लिंक द्यायला पाहिजे खूप लोकांपर्यंत. ह्यातील त्या लोकांनी सुरुवात केली बघा श्रीमंत व्हायला. त्यामुळे आपण एक तरी व्यक्तीला ही लिंक देऊया, त्याला ऐकायला लावूया, सकाळचा योगाचा वर्गाचा आनंद घ्यायला लावूया. कुठल्या ना कुठल्या गोष्टी, कुठल्या ना कुठल्या ठिकाणी त्याला प्लग इन करूया. ओके, चलो जोरदार क्लॅप करू एकदा परत प्रिया भंडारी मॅडमसाठी. आणि आता आपण जाणार आहोत वेट लॉस मॅरेथॉनचं फ्लायर. खूप लोक वेट वर काम करायला लागलेत. उगीच 35 किलो, उगीच 29 किलो, 28 किलो नाही होत. ह्याच्यासाठी त्यांनी काम केलंय आणि त्याच्यासाठी मॅरेथॉन खूप उपयोगी पडतंय.
कारण या मॅरेथॉन मुळे डिसिप्लिन मध्ये येतो आपण. आपल्याला कळायला लागतं, पोट तरी भरतं, पण आपल्याला आपल्या थाळीमध्ये काय पाहिजे ह्या गोष्टी कळतात आणि मग ह्या सगळ्यावर काम होतं. तुम्हाला वाटेल नुसतंच वजन कमी होतं का? नाही, ही हेल्दी मॅरेथॉन आहे. ह्या वजनामुळे तुमच्या बॉडीमध्ये कुठे कुठे इमर्जन्सी आहे तिथली सगळी इमर्जन्सी काढली जाते. गुड हेल्थ ही आपल्याला एकाकडेच दिशेकडे आपला अनावश्यक सगळा फ्लो चाललाय एनर्जीचा, तो राईट ठिकाणी कन्वर्ट करायचं काम ही वेट लॉस मॅरेथॉनचे सगळ्या नॉलेज मुळे आपल्याला भेटते. त्यामुळे जाणार आहोत आपण वेट लॉस मॅरेथॉनच्या फ्लायरकडे. वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल कोचेस लोक, वेट लॉस मॅरेथॉनचे ऑल पार्टिसिपंट्स, संध्याकाळचं आपलं वेट लॉस मॅरेथॉनचं सेशन काल स्मिता मॅडमनी झोपेवर केवढं क्लास माहिती दिली. त्यामुळे या सगळ्या सेशनसाठी आणि हे सगळं आपल्याला कॅल्क्युलेट करून